असं म्हणतात की प्रत्येक संविधानामागं एक महाकाव्य असतं, तर प्रत्येक संवादामागं एक शास्त्र. न्यायालयासमोर येणारा प्रत्येक दावा त्याच्याबरोबर एक कथानक घेऊन येत असतो. जे कथानक त्यातल्या प्रत्येक पात्रानं जगलेलं असतं. आज ह्या व्हिडिओमध्ये 19व्या शतकाच्या मध्यातला असा एक खटला आपण बघणार आहोत, ज्या खटल्यानं भारतीय न्यायशास्त्रावरती आपला एक वेगळा ठसा उमटवला. कावस मानकेशॉ नानावटी, जन्म 1925, जो भारतीय नौदलामध्ये कमांडर होता. पारशी समाजातला हा उंचापुरा, देखणा, हँडसम पुरुष अतिशय सरळ आणि सत्शील मानला जायचा. या नानावटींचं लग्न सिल्विया नावाच्या ब्रिटनमध्ये जन्मलेल्या एका अत्यंत सुंदर अशा मुलीशी झाले. सिल्वियापासून त्याला 3 गोड मुलंही झाली. या जोडप्याचे प्रेम भगवानदास आहुजा नावाच्या एका सिंधी अविवाहित तरुणासोबत मैत्रीचे संबंध होते. दिनांक 27 एप्रिल 1959 रोजी कामकाजाच्या दौऱ्यावरून नानावटी आपल्या घरी मुंबई इथं परतली. खूप दिवसांनी भेटल्यानंतर आनंदानं नानावटींनी घरी आल्या आल्या सिल्वियाचा हात हातात घेतला. पण सिल्वियानं त्याच्यावरती कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. दुखावलेल्या नानावटींनी सिल्वियाला विचारलं, तुझं आता माझ्यावरती प्रेमच राहिलेलं नाहीये का? सिल्वियानं मात्र याच्यावरती काहीच प्रतिक्रिया दिली नाही. दुपारचं जेवण घेत असताना सिल्वियानं प्रेम आहुजा सोबत आपले प्रेम संबंध असल्याची कबुली दिली. तिच्या या वक्तव्यानं नानावटी खूप खचून गेले. कह दो कि तुम मुझसे कुछ नहीं कहना चाहती, कुछ नहीं कहना चाहती. मैं कहे बगैर सो न सकूंगी अनिल, और मैं सुनने के बाद जी न सकूंगा नीना. पण आत्मसंयमी असलेल्या नानावटींनी मरीन लाईन्सच्या मेट्रो सिनेमा इथं टॉम थंब हा सिनेमा बघण्यासाठी पत्नी आणि आपल्या मुलांना सोडलं. त्यानंतर हे नानावटी NS मैसूर या जहाजाच्या जे मुंबई बंदरात उभं होतं तिथे आले. त्यांनी खोटं कारण सांगून स्टोअर मधून 6 गोळ्यांच्या सह आपली पिस्तूल घेतली. आपली अधिकृत कर्तव्ये जी होती ती सगळी पूर्ण केली आणि प्रेम आहुजाच्या ऑफिसला आले. तिथं प्रेम आहुजा न सापडल्यानं ते प्रेम आहुजाच्या घरी गेले. नानावटींनी प्रेम आहुजाला आपल्या पत्नी सोबत असलेल्या प्रेम प्रकरणाविषयी जाब विचारला आणि रागाने विचारलं, तू सिल्वियाशी लग्न करून माझ्या मुलांची जबाबदारी घ्यायला तयार आहेस का? आहुजा नुकतीच आंघोळ करून टॉवेल बांधून बाहेर आला होता. केसांचा भांग पाडत पाडत तो आरशात बघून म्हणाला, म्हणजे काय? ज्या स्त्रियांच्या सोबत मी शय्या सुख घेतो त्या सगळ्या स्त्रियांशी मी लग्न करायचं का? नानावटींचा मात्र आता संयम सुटला. त्या दोघांच्या मध्ये प्रचंड वाद झाले, प्रचंड झटपट झाली. नानावटींनी आहुजावरती थेट 3 गोळ्या झाडल्या. तेव्हाच ही झटपट थांबली. आहुजा त्याच क्षणी मृतावस्थेमध्ये जमिनीवरती कोसळला. संध्याकाळचे 5 वाजून गेले होते. मुंबईचे पोलीस उपायुक्त जॉन लोबो यांच्या पोलीस स्टेशनमध्ये फोन खणखणला. नौदल कमांडर सॅम्युअल पलीकडच्या लाईनवरती होते. ते म्हणाले, माझ्यासोबत कमांडर नानावटी आहेत, त्यांना तुम्हाला भेटायचंय. पांढऱ्या रंगाचा नेव्हीचा गणवेश घातलेले हे उंचेपुरे धिप्पाड गबरू नानावटी लोबो साहेबांच्या खोलीमध्ये शिरले आणि त्यांना म्हणाले, सर, मी एका माणसावरती गोळी झाडलेली आहे. लोबो साहेबांनी नानावटींचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं. नंतर काही क्षण कुणीच कुणाशी बोललं नाही. या शांततेचा भंग करत लोबो साहेब नानावटींना म्हणाले, तुम्हाला एक कप चहा घ्यायला आवडेल का? यावर काहीसे घाबरलेले नानावटी म्हणाले, नको, मला केवळ एक ग्लासभर पाणी हवं. पुढे नानावटींवरती भादवी कलम 302 आणि 304 अन्वये गुन्हे दाखल झाले. नानावटींचा खटला सत्र न्यायाधीश ग्रेटर बॉम्बे यांच्या समोर होता. या सत्र न्यायाधीशांना सहकार्य करण्यासाठी 9 ज्युरींची नेमणूक करण्यात आली होती. या 9 ज्युरींच्या पॅनलमध्ये 2 पारसी, 1 अँग्लो इंडियन, 1 ख्रिश्चन, 5 हिंदू ज्युरीज होते. सरकारतर्फे चीफ पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून CM त्रिवेदी यांची नियुक्ती केली गेली.
सरळ नाकासमोर चालणारा एक सच्चा नौदल अधिकारी जेव्हा कर्तव्य पार पाडत होता तेव्हा एक मनुष्य त्याच्या पत्नीला आपल्या मोहामध्ये पाडून फसवण्याचं नीच कृत्य करत होता. त्यामुळे त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. हा प्रभाव पडून ज्युरींनी 8-1 अशा निर्णयात नानावटींना निर्दोष मानलं. न्यायाधीश मेहता हे मात्र ज्युरींच्या या मताशी सहमत नव्हते. साक्षी पुरावे पाहता न्यायाधीशांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1898च्या कलम 307 अन्वये हा खटला स्वतःच्या मतांसह कारण देऊन उच्च न्यायालयाकडे पाठवला. हे सत्र न्यायाधीशांचं शिफारस पत्र उच्च न्यायालयाच्या द्विस्तरीय खंडपीठानं चालवलं. उच्च न्यायालयानं नानावटींना दोषी ठरवलं. उच्च न्यायालयानं असंही मत मांडलं की ज्युरींना चुकीची माहिती दिली गेलेली होती आणि त्यांचा निर्णय हा अवास्तविक होता. उच्च न्यायालयानं नानावटींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मीडिया ट्रायल या प्रकारामध्ये मोडणारा स्वतंत्र भारतातला हा पहिला खटला होता. नानावटी खटल्यामुळं ज्युरी पद्धतीचे न्याय चौकशीमधले दोष लक्षात आले. 1960 मध्ये विधी आयोगाच्या शिफारसीवरून सरकारनं ज्युरी पद्धत संपवून टाकली. नानावटी खटला हा भारतातला ज्युरींनी केलेला शेवटचा खटला ठरला. उच्च न्यायालयानं नानावटींना दोषी ठरवल्यानंतर सुद्धा अखंड भारतभरातून नानावटींना माफ करण्यासाठी दबाव येत होता. अहो इतकंच काय तर नानावटी जेव्हा कोर्टामध्ये यायचे तेव्हा मुली उभ्या राहून नानावटींच्या वरती फुलं उधळायच्या. या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या ब्लिट्स या इंग्लिश साप्ताहिकानं तर नानावटींच्या समर्थनार्थ उघडपणे बाजू मांडली होती. अशी बाजू मांडून या ब्लिट्सनं नवा पायंडा पाडला होता. केवळ 25 पैशामध्ये मिळणारं ब्लिट्सचं साप्ताहिक आता चक्क 2 रुपयांना मिळू लागलं होतं. आणि याच गोष्टींचा पुरेपूर फायदा घेत ब्लिट्सनं 3 शॉर्ट्स ज्यांनी देश हादरला अशी शीर्षकं देत एक प्रेमाचा त्रिकोण, प्रेमाचा विश्वासघात अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये गुंफल्या. मुंबईमध्ये तर फुटपाथवाल्यांनी चक्क नानावटी पिस्तूल, आहूजा टॉवेल विकायला सुरुवात केली. आहूजा का टॉलिया मरेगा फिर भी नहीं गिरेगा अशी जाहिरातबाजी केली. दिनांक 11 मार्च 1960 रोजी नानावटींची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होती. तेव्हा महाराष्ट्राच्या राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित यांनी त्यांची शिक्षा स्थगित करण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयात खटला प्रलंबित असताना सरकारने क्षमादान करण्याबाबतचा एक वेगळा खटला सर्वोच्च न्यायालयाला पाहायला मिळाला. सर्वोच्च न्यायालय असं म्हणालं, द गव्हर्नर्स पार्डन ऍप्लिकेशन अँड द SLP म्हणजे स्पेशल लीव पिटिशन कॅन नॉट बी परसिव्ड सायमल्टेनियसली. इफ अ स्पेशल लीव पिटिशन इज इश्यूड, द गव्हर्नर्स अथॉरिटी विल बी रिवोक्ड. द सुप्रीम कोर्ट concluded that the conviction of the accused under section 302 and the high court sentence of the imprisonment are valid and there are no reason for the intervention. सर्वोच्च न्यायालयानं अनुच्छेद 142 आणि 161 चा हवाला देत असा निर्णय दिला की अनुच्छेद 142 प्रभावी असताना म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला प्रलंबित असताना अनुच्छेद 161 मध्ये शिक्षा देण्याची तरतूद नाही. त्यामुळे शिक्षा स्थगित करण्याचे आदेश खारिज करून सर्वोच्च न्यायालयानं कार्यवाही चालू ठेवली. सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाचाच निर्णय कायम करत नानावटींचं हे कृत्य अचानक गंभीर चिथावणी यामुळे केलं गेलेलं आहे असं सिद्ध होत नाही असा निर्णय दिला. कारण या सगळ्यामध्ये आधी पत्नीनं प्रेमाची कबुली देणं, मुंबई बंदरामध्ये जाऊन अर्ध स्वयंचलित पिस्तूल आणि गोळ्या उचलणं, आहूजाच्या घरात घुसून त्याला जाब विचारणं आणि आहूजाला 3 गोळ्या झाडणं या सगळ्या वेळेत नानावटींना स्वतःवरती नियंत्रण ठेवण्यास आणि राग शांत करायला बराच कालावधी होता. हा खटला न्यायशास्त्रामध्ये फार महत्वाची भूमिका बजावतो. कारण या न्यायालयानं अचानक आणि गंभीर चिथावणी देणं या चाचणीचा उल्लेख यामध्ये केलेला आहे. सर्वोच्च न्यायालय असंही म्हणालं, there are no doubt that the accused momentarily lost his self-control when his wife confessed to him her illicit intimacy with the deceased, but his subsequent action clearly shows that had not only regained his self-control
but also capable of actually planning the future to his wife and his children. सर्वोच्च न्यायालय असंही म्हणालं, to invoke the protection under the exception of grave and sudden provocation, the act of murderer must be directly related to the sudden provocation and not once the mind has cooled down. नानावटींनी सुमारे 3 वर्षापेक्षा कमी काळ तुरुंगात काढला. तत्कालीन राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित यांनी नानावटींना माफी दिली. तुरुंगातून सुटताच ते पत्नी सिल्वियासह कॅनडामध्ये गेले आणि तिथंच स्थायिक झाले. 2003 मध्ये नानावटींचं निधन झालं. या नानावटी केसवर आधारित ये रास्ते है प्यार के, अचानक आणि अलीकडे आलेला आपला अक्षय कुमारचा रुस्तम, त्याचप्रमाणे द वर्डिक्ट हे सिनेमे होऊन गेले. सलमान रश्दींच्या मिडनाईट चिल्ड्रन मध्ये त्यांची झलक पाहायला मिळाली. 2002 मध्ये इंदिरा सिंग यांनी त्याच्यावरती द डेथ ऑफ मिस्टर लव्ह ही कादंबरी लिहिली. रोहिंग्टन मिस्त्री यांच्या सच अ लॉंग जर्नी या पुस्तकातही या सत्य घटनेचा उल्लेख आला. नानावटी खटल्यानं भारतीय न्यायशास्त्रामध्ये न्यायपालिकेचा विजय आणि आत्मपरीक्षणाचे प्रतिबिंब उमटवलं. या मूलभूत हकीकतीनं कायद्याला त्याचा खरा अर्थ देत कायद्याची उत्क्रांती घडवून आणली. ही केस लॉ तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि अशा अनेक केस लॉज आणि कायदेशीर प्रक्रिया जाणून घेण्यासाठी ॲडव्होकेट श्रेया या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.